जय महाराष्ट्र मंडळी, मी पी के भांडवलकर. सत्ता मंचच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, पगार येतो पण महिन्याच्या शेवटी पैसे कुठे जातात काहीच कळत नाही. सेव्हिंग करण्याचा विचार करतो पण अकाउंट पुन्हा शून्यावरच येतो. चूक नेमकी कुठं होते? आज या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. गुंतवणूक, म्युच्युअल फंड, SIP आणि इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सुधीर भगतसाहेब यांच्यासोबत पैसा कमावण्यापेक्षा टिकवणं आणि वाढवणं कसं शक्य आहे हे आज आपण सोप्या आणि स्पष्ट भाषेत जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. तत्पूर्वी मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर होणार आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. साहेब नमस्कार. नमस्ते, नमस्कार. तुमचं सत्ता मंचावर खूप खूप स्वागत. धन्यवाद. सत्ता मंच टीम आणि तुमचा सगळ्यांचा मनापासून मी आभारी आहे. तुम्ही मला पुन्हा एकदा इकडे संधी दिलीत. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करतो, तुमचं आणि तुमच्या टीमचं, की तुम्ही 92,000 सबस्क्रायबर क्रॉस केले. खरोखरच खूपच चांगलं काम आहे हे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मला त्याचा फार आनंद आहे. थँक्यू सो मच. कसे आहात? मस्त मस्त, एकदम ऑल इज वेल, फॅन्टॅस्टिक. आज जो आपला पॉडकास्टचा विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे पगार येतो पण तो पुरत कसा नाही. तर आज आपण मोटिवेशनल बोलणार नाही तर प्रॅक्टिकल बोलणार आहोत त्या विषयावर. करेक्ट. आता पैसा न टिकणं हे खरंच फेल्युअर आहे का वॉर्निंग साईन आहे साहेब? ही वॉर्निंग साईन आहे कम्प्लिटली. म्हणजे एखाद्याने आपला पैसा टिकत नाही तर फार त्याला सिरियसली घ्यायला पाहिजे. कारण एकदा तुमच्याकडनं वेळ निघून गेली की, आणि तुमची समजा कर्जबाजारी तुम्ही असाल तर त्यातनं त्याला डेट ट्रॅप म्हणतो, त्यातनं बाहेर पडणं खूप सोपं नाही आहे. सो तुम्ही फॅमिलीबरोबर बसून, स्पेसिफिकली तुमच्या स्पाऊसबरोबर किंवा आईबरोबर बसून आहे ना, हा विषय डिस्कस करायला पाहिजे आणि खूप त्याला सिरियसली घ्या. इट इज नॉट अ गुड साईन. लॉंग टर्मसाठी त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. अगदी बरोबर. आता साहेब, पगार वाढत वाढत जातो पण सेव्हिंग ही झिरो असते, असं का बरं? बघा, शेवटी सेव्हिंग ही हॅबिट आहे, ती सवय आहे आणि ती सवय आत्मसात केल्याशिवाय तुमचं सेव्हिंग होणार नाही. सेव्हिंग करणं मस्ट आहे आणि मला नेहमी सांगावं असं वाटतं की तुमच्या येणाऱ्या पगारामधनं पहिल्यांदा तुमची बचतचे 30-40% बाजूला ठेवा आणि उरलेलेच पैसे खर्च करा. ती सवय तुमची जर तुमच्या पुढे जाऊन ॲडिक्शनमध्ये समजा परावर्तित झाली किंवा ती ॲडिक्शनमध्ये त्याचं रूपांतर झालं तर मला असं वाटतं मग ते ॲडिक्शन एकदा तुम्हाला लागलं की तुम्हाला सेव्हिंगपासून कोणीही थांबवू शकत नाही. सो सेव्हिंग इज मस्ट अँड यू शुड डू इट ऑन रेग्युलर बेसिस. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मी पैसे काय उधळपट्टी करत नाही, पण पैसा संपतो, हातात टिकतच नाही. तर कुठल्या गोष्टींची सवय सुरुवातीपासून लावायला पाहिजे? ते टेम्पटेशन थांबणं. टेम्पटेशन म्हणजे आपण एखाद्या, फॉर एन एक्झाम्पल, तसं मी नेहमी उदाहरण देतो की तुम्हाला आता तुम्ही डीमार्टला गेलाय, ओके, आणि डीमार्टमध्ये तुम्हाची इच्छा आहे कोथिंबीर आणायला जायची, आणि तुम्ही जेव्हा डीमार्टमध्ये जाता त्या तुमचं एवढं टेम्पटेशन वाढतं बाकी गोष्टी घ्यायला की तुम्ही कोथिंबीर सोडून सगळं बाकी घरी घेऊन येता. म्हणजे 2 रुपयाची कोथिंबीर 10 रुपयाची कोथिंबीर तुम्हाला आणायची असते, तिकडे तुम्ही 500-1000 रुपये खर्च करू शकता. ते टेम्पटेशनचं ते मुवमेंट तुम्ही थांबवलात ना त्या एक 10-15 मिनिटासाठी, तर तुम्ही बऱ्यापैकी बचत करू शकाल. म्हणजे गरज नसलेल्या गोष्टी तुम्ही घरी घेऊन येणार नाही. बरोबर. आता EMI असेल, रेंट असेल किंवा बिल असेल, ह्या ट्रॅपमध्ये आपण अडकतोय का? मग ह्यातनं बाहेर पडायचं कसं? आता तुम्ही जरी म्हटलात की हे मोटिवेशनल नाही आहे तरी सुद्धा मला एक पिक्चरची नेहमी आठवण होते, ती म्हणजे सिंघम. त्याच्यामध्ये तो जो म्हणतो ना की मेरी जरूरत है कम है, तसं मी सुद्धा सगळ्यांना सांगू इच्छितो की अगर मेरी ज़रूरतें कम है तो मेरे सेविंग में दम है.
तर तुम्हाला तुमच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत किंवा तुम्हाला जे काय लागणार आहे त्याच्यावर तुम्हाला काम केलं पाहिजे, त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे, तुमच्या स्पेंडिंगवर तुम्हाला कंट्रोल केलं पाहिजे आणि त्याच्यामुळेच तुम्ही तुमचे EMI कमी करू शकता. नॉर्मली काय होतं की आपण असं मी खूप गुंतवणूकदार बघितलेत किंवा असे मी खूप यंग मुलं बघितली आहेत की त्यांना सॅलरी येते आणि ते एका लोनमध्ये अडकतात आणि ते लोन रिपे करायला ते दुसरं लोन काढतात, ते रिपे करायला तिसरं लोन काढतात अरे बाप. आणि ते डेट ट्रॅपमध्ये अडकत जातात. आणि डेट ट्रॅपमध्ये म्हणजे लोनच्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकलात ना तर बचत होत नाही आणि मग तुमचं इन्व्हेस्टमेंट चांगलं होत नाही आणि इन्व्हेस्टमेंट चांगला झाला नाही तर आपलं फ्युचर फार अंधारामध्ये जातं. तर सर्व यंग मुलांनी डेट ट्रॅपमध्ये अडकू नका अजिबात. शक्यतो त्यातनं बाहेर पडण्याचा उलटा प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं की पगार येतो आणि लगेच संपतो, तर ह्याच्या मागं सायकोलॉजीवर काय काम केलं जातं का? हो, आता हा विषय ॲक्च्युली सायकोलॉजीचा, हा नंबरचा विषय नाहीच आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटेल की माझा पगार येतो आणि पगार माझा संपतो, त्यावेळेस तुम्हाला अजून एक मी सांगेन की तुम्ही तुमचा पगार तुमच्या बायकोच्या हातामध्ये द्या आणि तिच्याकडनं महिन्याला पैसे खर्चायला घ्या किंवा मुलगा असेल तर त्यांनी आईच्या हातामध्ये द्या. कारण त्यांच्यासारखं उत्तम आहे ना सेविंग आणि बचत कोणीच करू शकत नाही आणि त्यांना माहिती आहे कुठे थांबायचं ते. ओके, ते टेम्पटेशनमध्ये वाहून जात नाहीत आणि त्यांना माहिती आहे की माझा नवऱ्याचा पगार बाबा XYZ आहे किंवा माझ्या मुलाचा पगार XYZ आहे. तर मला पूर्वीचा अनुभव आहे कारण त्यांना ना देवानी बचतीचं वरदान दिलेलं आहे. तुम्ही असंही करू शकता की भाऊ माझ्याकडनं पैसा टिकत नाही आहे तर मी माझ्या बायकोला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू का आणि तिच्या मदतीने मी सगळं हे फायनान्स मॅनेज करू शकतो का, हे करून तर बघा, चमत्कार बघा नंतर काय होतं ते. आता पगार आला की पहिला आठवडा कंट्रोलच राहत नाही, अननेसेसरी खर्च, तर याला काबूत कसं ठेवायचं? इमोशन्स, टेम्पटेशन्स. म्हणजे मला पूर्वी अजूनही आठवतं आहे की जेव्हा मी मुंबईला चाळीमध्ये राहायचो आणि मी जेव्हा नवीन कंपनीमध्ये जॉबला लागलो होतो, म्हणजे ऑब्व्हियसली त्या सेम क्षेत्रामध्ये, तेव्हा माझा पगार जेव्हा यायचा ना तर माझ्या अगोदर माझ्या मित्रांना ते कळायचं की ह्याचा पगार ह्या दिवशी येणार आहे. मग त्या दिवशी त्यांचा लगेच फोन यायचा की अरे आज बसायचं का. त्याच्यामध्ये बसायचं म्हटलं की तुमच्या जागेवरच 20% गेले. सो अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला पगार आल्यावर नियंत्रण नसतं. कारण काय ना, फॉर एन एक्झाम्पल तुमच्याकडे पगार आला, पहिला पगार जेव्हा मुलाकडे येतो तर तो काय विचार करतो, माझ्या आईसाठी साडी घेऊ का, माझ्या बहिणीसाठी मी कपडे घेऊ का, माझ्या फॅमिलीसाठी अजून काहीतरी दुसरं काही करू का, स्वतःसाठी मोबाईल घेऊ का. म्हणजे नॉर्मली ही त्यांचं म्हणजे टेम्पटेशन्स आहेत, ह्या सगळ्या टेम्पटेशन्स आहेत. त्यांना आलेल्या पगारामधनं पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करू का हा विचार डोक्यामध्ये येत नाही. पण त्यांनी हे वाचन करून चांगले चांगले व्हिडिओज बघून हे आत्मसात केलं पाहिजे आणि त्यातनं मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या लाईफमध्ये फरक पडेल. आता इन्व्हेस्टमेंट ही म्हणजे रिस्क आणि भीती वाटते, तर ह्याच्यावर काम कसं केलं पाहिजे? वाचन, खूप वाचन केलं पाहिजे. आता मराठी समजा मी मराठीबद्दल आणि मराठी वाचकांबद्दल विचार केला किंवा गुंतवणूकदारांबद्दल, तर आपल्याकडे सकाळ मनीसारखे मंथली मॅगझिन्स आहेत. तिकडे खूप चांगले चांगले ॲनालिस्ट, विचारवंत, गुंतवणूक तज्ज्ञ सतत लिहित असतात, गुंतवणुकीच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगत असतात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे इकॉनॉमिक टाईम्ससारखे, इंग्लिश वाचता येत असेल तर इकॉनॉमिक टाईम्ससारखे पेपर वाचायला पाहिजे. जर तुम्हाला इंग्रजी ऐकणं आवडतं तर CNBC सारख्या न्यूज चॅनल बघायला पाहिजे. CNBC तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा येतं, इंग्रजीमध्ये सुद्धा येतं. वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गुंतवणूक निर्णय घ्यायच्या अगोदर कमीत कमी 1-1.5 तास त्याच्याबद्दल वाचन करायलाच पाहिजे. वर्स्ट कंडिशनमध्ये इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड, सकाळ मनी, सकाळचा वीकली धन की बात येतं सोमवारी, अशा प्रकारचे जे वाचनासाठी वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्याची तुम्ही आवड लावून घेतली पाहिजे. चांगले पॉडकास्ट बघायला पाहिजे, चांगला यूट्यूब्स बघायला पाहिजे आणि जर तुम्ही जास्त टाईम स्पेंड करायची गरज नाही, हार्डली तुम्ही याच्यावर 1 तासभर किंवा अर्धा तास जरी वेळ दिला, इवन वीकली जरी 1 तास वेळ दिला तर मला वाटतं सफिशियंट आहे. त्याचप्रमाणे ना सेबीच्या चांगल्या वेबसाईट्स आहेत. सेबीनी ॲम्फीची निर्मिती केली, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या साईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याच्यामध्ये खूप ऑफिशियल ऑथेंटिकेट इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि सेविंगबद्दलची इन्फॉर्मेशन्स आणि चांगल्या चांगल्या त्याच्यामध्ये क्लिप्स आहेत, व्हिडिओज आहेत,
ज्या सेव्हिंग आणि गुंतवणुकीबद्दल बोलतात, तर त्या तुम्हाला लवकरात लवकर त्या विजिट्स केल्या पाहिजे आणि तुमचं नॉलेज वाढवायला पाहिजे, ओव्हरऑल समज वाढवायला पाहिजे. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की सेव्हिंग केल्यावर एन्जॉयमेंट करता येत नाही. आता हा माइंडसेट कसा बदलायचा? आज समजा आम्ही सेव्हिंग केली नाही तर उद्या एन्जॉयमेंट करू शकत नाही. तर आपण ॲक्च्युली काय करतो, आपली एन्जॉयमेंटसाठी जो लागणारा वेळ आहे ना, तो बचत करून खरेदी करतो. सो तो वेळ खरेदी करणं खूप गरजेचं आहे. मी असं नाही म्हणणार की तुम्ही एन्जॉयमेंट करू नका. एन्जॉयमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे आज पैसे आहेत, आजही एन्जॉयमेंट करायला पाहिजे. पण त्याची डेफिनेशन तुम्हाला अगोदर लिहून ठेवायला पाहिजे, की काय लिमिटपर्यंत मी एन्जॉयमेंट केली तर काय लिमिटपर्यंत माझे पैसे खर्च होणार आहेत. जर तुमच्या बचतीला हात लागत असेल तर ती एन्जॉयमेंट आत्ता तरी कामाची नाही आहे. तुमच्या एक वेगळ्या फेज आहेत है ना. आता तुम्ही जे यंग आहात तर तुमची वेल्थ ॲक्युम्युलेशनची फेज आहे, ओके, वेल्थ क्रिएशनची फेज आहे. नंतर मग तुम्ही एक लेवलला जाल त्या वेल्थ प्रोटेक्शनची फेज येईल. पण त्या फेजपर्यंत तुम्हाला पोचायला पाहिजे, त्या टप्प्याटप्प्यामध्ये जायला पाहिजे. शेतीचा नियम आहे ना, तो तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. ओके, तुम्ही लगेच झाड लावलंय आणि त्याचा अर्धवट पिकलेली कैरी काढली तर त्याचा कधी आंबाच बनणार नाही. तो आंबा बरोबर. तुम्ही म्हणजे चोखलात तर तो कधी गोड लागणार नाही. सो त्या प्रोसेसपर्यंत तुम्हाला थांबायला पाहिजे आणि वेळ आली की ते फळ तुम्हाला खायचंच आहे. सो जे काही कराल ना, विचारपूर्वक करा, जेणेकरून तुमचा फ्युचरचा तुमचा तुम्ही आहात त्याला तुम्हाला आनंद देता येईल. आता माझा पगार कमी आहे असा थॉट हा डेंजरस असू शकतो का? पगार जर कमी आहे तर पहिल्या गोष्ट म्हणजे तुम्हाला स्किल सेटवरच काम करायला लागतं. हम्म. एक आहे एम्प्लॉयमेंट, दुसरं आहे एम्प्लॉयबिलिटी. तर तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळालं पण तुमची एम्प्लॉयबिलिटी वाढली का, म्हणजे तुमचं स्किल सेट वाढलं का? त्या स्किल सेटला तुम्ही वाढवलं नाही तर तुम्हाला त्याचा परतावा मिळणार नाही, तुम्हाला त्याचा मोबदला दिला जाणार नाही. तर ह्याचा ॲक्च्युली सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, एक्सपेन्सेसशी काही संबंध नाही आहे. तुम्ही आहे त्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला स्किल सेट वाढवून जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मल्टिपल सोर्स ऑफ इन्कमसुद्धा शोधायला पाहिजे. नुसतं रडत राहून उपयोग नाही आहे ना, माझा पगार नाही आहे, त्यांनी काय होणार आहे? बरोबर. काहीच होऊ शकत नाही. तुम्ही आहे तिथेच बसून राहाल. त्याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि तुमचे स्किल सेट वाढवा. आता बऱ्याचदा काय होतं की लोक क्रेडिट कार्ड वापरतात. आता क्रेडिट कार्ड वापरणं किती धोक्याचं आहे? क्रेडिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट कार्डचा अर्थ काय आहे, की तुमच्याकडे पैसे नाही आहेत हम्म. आणि तुम्हाला खर्च करायचा आहे म्हणून तुम्ही लोन घेतलं आहे. मग ते हॉटेलसाठी, जेवणासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही हॉटेलच्या जेवणासाठी लोन घेतलं. तुम्ही कपड्यांसाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर तुमच्याकडे पैसे नाही आहेत आणि क्रेडिट कार्ड तुम्ही वापरलं तर कपडे तुम्ही उधारीवर घेतले. मग उधारीवरच्या गोष्टींवर तुम्ही किती आनंद जपू शकता? पॉसिबल नाही आहे ना. सो म्हणजे असं नाही आहे की मी पण त्याला काय अपवाद आहे. मला एकदा क्रेडिट कार्डच्या मी डेट ट्रॅपमध्ये अडकलो होतो. फार पगार कमी होता, 3,500-4,000 हजार पण पगार नव्हता आणि त्याच्यानंतर मला ते रिपेमेंटवर सुद्धा इंटरेस्ट 2% 3% महिन्याला लावायला लागले, कारण डिफॉल्ट होण्याची प्रॉबिलिटी वाढली होती आणि असं करता करता जवळपास 2.5-3 लाख रुपये फेडायला लागले. आणि त्याच्यामध्ये काय झालं की कम्प्लिटली माझं फायनान्शियल्स आहे ना, त्याची विल्हेवाट लागली. आणि त्या परिस्थितीमध्ये मला वॉरेन बुफेटबद्दल मी ऐकलं, त्यांच्याबद्दल वाचलं. तर त्यांनी काय सांगितलं, जर तुम्हाला खरोखरच तुमचं फायनान्शियल स्टॅबिलिटी आणायची असेल आणि वेल्थ क्रिएशन करायची असेल तर क्रेडिट कार्डचे 4 तुकडे करा आणि कचऱ्यात टाकून द्या. त्या दिवशी पहिल्यांदा मी काय केलं असेल तर क्रेडिट कार्डचे 4 तुकडे केले आणि कचऱ्यात टाकले आणि त्यानंतर आपलं पूर्ण जीवन आहे ना बदललं. मला असं वाटतं की प्रत्येकाला ज्याला आर्थिक इन्कमच्या लिमिटेशन्स आहेत त्यांनी क्रेडिट कार्डच्या मागे जाऊ नये. क्रेडिट कार्डचे उपयोग करणारे पण चांगले असतात. खूप लोक आहेत की क्रेडिट कार्डचा चांगला उपयोग करून घेतात. पण त्या लेवलला आपल्याला पोचायला पाहिजे, तेवढे इमोशनल कंट्रोल आपल्यामध्ये असायला हवे तर क्रेडिट कार्ड घेणं योग्य आहे. अदरवाईज क्रेडिट कार्ड घेणं संपूर्णपणे टाळा. बरोबर. आता बऱ्याच लोकांचं फ्युचर प्लॅनिंगच नसतं. आता ही मग फ्युचर प्लॅनिंग नसणं म्हणजे स्वतःला फसवणं आहे का? हो, ॲब्सोल्युटली. फ्युचर प्लॅनिंग नसणं म्हणजे काय की आपण ओव्हर स्मार्ट आहे. आपण स्वतःला काहीतरी वेगळं समजतोय. ओके, आणि असे बघितलं मी की ज्यांच्या करिअरचा पीक टाईम असतो, जेव्हा त्यांना असं वाटतं की आता मला कसली गरज आहे, मला कसलं प्लॅनिंगची गरज आहे,
मग ते स्वतःला ते एवढं मोठं मानायला लागतात की त्यांना कळतच नाही की आपण आता सगळं आपलं करिअर उतरायला आलं आहे आणि आपल्याकडे काहीच नाही आहे. सो याचा अभाव आहे ना, हा प्लॅनिंगमुळे होतो. तुम्ही प्लॅनिंगमध्ये अभाव आणलात तर तुमचं फ्युचर जे आहे ना, ते फारच अनसर्टन होऊ शकतं. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की प्लॅनिंग इम्पॉर्टंट नाही आहे, तेव्हा खरं तुम्हाला कुठल्यातरी एक्सपर्टला भेटायला पाहिजे आणि विचारून घ्यायला पाहिजे की मला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या करणं, आपल्याला आय ओपनिंग असतात त्या करणं खूप गरजेचं आहे. एखाद्या ॲडवायझरला भेटून तुम्ही ते मनापासून करायला पाहिजे. पण प्लॅनिंग इज मस्ट. वॉरेन बुफे काय म्हणतात, अन इडियट विथ अ प्लॅन कॅन बीट जिनियस विदाउट प्लॅन. क्या बात आहे. सो प्लॅनिंग इज मस्ट. साहेब, बऱ्याचदा मी काही उदाहरणं बघितली की सेलिब्रिटी असतील, क्रिकेटर्स असतील मोठमोठे, की भरपूर पैसा, प्रचंड पैसा कमवला, पण पुढं येणाऱ्या काही काळामध्ये ते बँकरप्ट झाले. मग अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील की ते का बँकरप्ट झाले, कुठेतरी फायनान्शियल गणित का चुकलं? जास्त लांबचं उदाहरण मी घेत नाही, पण मला एक जवळची फॅमिली माहिती आहे. किंबहुना माझ्याच फॅमिलीतली एक फॅमिली असं समजून चला, की त्यांचा बिझनेस खूप मोठा होता. कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता. त्यानंतर अफाट पैसा रेग्युलर येत होता. ओके. खर्चावर काय ताळतम्य नाही. त्यात परत मग वाईट सवयी, मोठ्या मोठ्या लोकांबरोबर उठणं बसणं, त्याच्यामध्ये आपला जो देखावा दाखवायचा असतो ना लोकांना, की मी असा आहे तसा आहे. त्यात स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये तो मोठ्या प्रमाणात खर्च. मुलं शिकतायत, मुली शिकतायत, बायको बाबा अशिक्षित आहे, कमावणारी नाही आहे. मग घरामध्ये कुठल्याही इन्शुरन्सची पॉलिसी घेतली नाही. ओके. आपलं मेडिक्लेमची प्रोव्हिजन केली नाही. आणि नंतर काही कालांतराने बिझनेस चालला नाही. बिझनेस चालला नाही म्हटल्यावर खर्च तर कमी झाला नाही, कारण ती सवय लागली आहे. मग कर्ज वाढलं. कर्ज वाढल्यावर सगळे पैसे संपले. तो फ्लॅटसुद्धा विकायला लागला. मेडिक्लेम नाही म्हणून काही मेडिकल इमर्जन्सी आली तर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसा नाही. मग परत पर्सनल कर्ज घेतली गेली. नंतर मग स्ट्रेसमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर टर्म इन्शुरन्स नाही म्हणून फॅमिली परत पोरकी. मुलांच्या एज्युकेशनसाठी पैसे नाहीत. सो ही जे गोष्टी आहेत ना, त्या कधी पण गुंतागुंतीच्या होऊ शकतात. सो पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्याकडे फंड्स येतात, तेव्हा तुम्हाला पैसे येतात, तेव्हा त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि ओव्हर स्मार्टपणा करून तो उपयोगच नाही आहे. तुम्ही पैशाशी कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार करू शकत नाही किंवा तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट पण होऊ शकत नाही. सो जेव्हा इनफॅक्ट तुमचा जेव्हा खूप पीक टाईम असतो ना, म्हणजे जे काही सेलिब्रिटीज आहेत त्यांचा पीक टाईम आहे ना, तर अशी कितीतरी सेलिब्रिटीची उदाहरणं पण आहेत की त्यांचा पीक टाईम आहे, त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं केलं आहे, चांगलं इन्व्हेस्टमेंट केलं आहे, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत, चांगल्या कंपनीमध्ये प्रायव्हेट इक्विटी थ्रू इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि आज चांगल्या सेफ गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. ओके. कारण त्यांच्याकडे काय आहे की शिंकला तरी पैसा येतो. मग त्यांना वेल्थ प्रोटेक्शनसुद्धा महत्त्वाची वाटते. ते इतर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर वेल्थ क्रिएशन पण महत्त्वाची वाटते. अशी उदाहरणं पण आहेत. सो ती उदाहरणं डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. कितीतरी डॉक्टरांना मी बघतो, जेव्हा पीक टाईम असतो मी त्यांच्याकडे वेळ मागतो फायनान्शियल प्लॅनिंगसाठी, त्यांच्याकडे वेळच नाही आहे. आणि जेव्हा त्यांना असं वाटतं अरे आता फायनान्शियल प्लॅनिंग करावं, पण त्यावेळेस मी काय करणार? म्हणजे असं नाही म्हणत आहे की मी त्यांची स्टॅबिलिटी नाही आहे फायनान्शियल, पण त्यांच्याकडे आज समजा 20 कोटी आहे तर ते 200 कोटी पण झाले असते ना, जर त्यांनी प्रॉपर पीक टाईमला प्लॅनिंग केलं असतं. तर हा विचार करणं गरजेचं आहे. तर माझं हे उदाहरण खूप जवळचं घरचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकलो. आता बऱ्याच टाइम तर पैसे मॅनेज न होणे ही मॅथ प्रॉब्लेम आहे का माइंडसेट प्रॉब्लेम आहे? माइंडसेट ॲब्सोल्युटली. मॅथ्स काय? मॅथ्स तुम्ही शिकायला गेलात की एक्सेलमध्ये गेलात तर सगळ्यांकडे फॉर्म्युलेज आहेत. सगळ्यांकडे फॉर्म्युलेज असते तर सगळेच वॉरेन बुफे झाले असते ना, किंवा राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमानी झाले असते. तसं नाही आहे ना. सो मॅथ्स तर अवेलेबलच आहे ना, पण हा त्याच्या पुढचा सब्जेक्ट आहे. हा सायकॉलॉजीचा सब्जेक्ट आहे. पैसा आहे ना, पूर्ण सायकॉलॉजीचा सब्जेक्ट आहे. ते हा सायकॉलॉजीचा सब्जेक्ट तुम्ही समजून घेतला नाहीत तर तुमचा इमोशनशी खेळ होतो आणि इमोशनशी खेळ झाला की पैशाचं नुकसान होतं. ही काळा दगडावरची रेग आहे. साहेब, लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय आणि ती कधी कळतही नाही? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण वाढती महागाई आहे ना, तो आपल्या वेल्थ क्रिएशनमधला मोठा शत्रू आहे. आणि वाढती महागाई म्हणजे कसं आहे माहिती आहे का? डायबिटीज सारखं आहे. बरोबर. ओके. ती तुमच्या मूकपणे तुमच्या वेल्थ क्रिएशनला धोका निर्माण करते किंवा वेल्थ क्रिएट होऊच देत नाही. ओके. सो दिस विल लीड टू युअर वेल्थ डिस्ट्रक्शन.
सो महागाई आहे ना, आपण नॉर्मली दोन प्रकारे मोडली पाहिजे आपण. आता जो आपल्याकडनं कन्झ्युमर प्राईस इंडेक्स वगैरे येतो, की गव्हर्नमेंट सांगतं एवढ्या एवढ्या टक्क्यांनी महागाई वाढली आहे, तो एक नंबर आहे. तो सोडून सोडून दिला तर आपण सामान्य माणसांच्या लाईफमध्ये आपण जर गेलो, तर जे खालती पण पूर्ण जाऊ शकत नाही आणि पूर्ण वरती पण जाऊ शकत नाही. पण या महागाईमध्ये अ, जो आपल्याला दिसण्यात येत नाही, त्याला आपण म्हणू शकतो की जी आहे ती लाईफस्टाईलची वाढती इन्फ्लेशन. फॉर एन एक्झाम्पल की मी आज वडापाव खात होतो. उद्या माझा मुलगा म्हणाला की मला मॅकडीचा वडापाव पाहिजे. तर डायरेक्ट तुमच्या 25 रुपयाचा वडापाव 100 रुपयाला पडला ना तुम्हाला. बरोबर. ही लाईफस्टाईलमध्ये वाढणारी महागाई आहे. आज माझी एंट्री लेवलची कार कुठली होती? तर वॅगनर होती. आज काय झालंय, मुलांची एंट्री लेवलची कार कुठली झाली? नेक्सॉन झाली आहे. तर डायरेक्ट तुमचं 30-40% बजेट वाढलं. हे लाईफस्टाईल इन्फ्लेशन आहे. सो तुम्ही आज फॉर एक्झाम्पल एस कुमारचा शर्ट की कॅम्ब्रिजचा शर्ट वापरायचा त्या साध्या ब्रँडचा, आज तुम्ही डायरेक्ट पीटर इंग्लंडवर गेलात, लुई फिलिप्सवर गेलात, व्हॅन ह्युसेनवर गेलात, तुमचं डायरेक्ट 20% इन्फ्लेशन वाढलं. जी गोष्ट तुम्ही नॉर्मल करत होतात ती गोष्टीसाठी तुम्हाला डबल पैसे द्यायला लागतात. सो हे का, तर आपलं लाईफस्टाईल वाढली, लाईफस्टाईल चेंज झाली आहे, लाईफस्टाईलचं स्टँडर्ड वाढलं आहे आणि म्हणून ही महागाई वाढली आहे. मग त्या प्रमाणामध्ये आपलं उत्पन्न आहे का? बरोबर. त्या प्रमाणामध्ये आपलं उत्पन्न पाहिजे ना. सो त्याप्रमाणे माझं उत्पन्न नसेल तर मग मला लाईफस्टाईल इन्फ्लेशनला कंट्रोल करायला पाहिजे स्वतःचं. सो हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कळलं पाहिजे की आपलं बजेट आपण कसं डिसाईड करतोय. करेक्ट. पे युअर सेल्फ फर्स्ट म्हणजे नेमकी काय कॉन्सेप्ट आहे? स्वतःसाठी पहिल्यांदा इन्व्हेस्ट करा. स्वतःवर पहिल्यांदा खर्च करा, स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करा. सो ह्याच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा आपण स्टॅबिलिटी बघायला पाहिजे. आपण जर आपली स्वतःची वेल्थ क्रिएट करण्यासाठी किंवा स्वतःवर वेल्थ स्पेंड करण्यासाठी आपण विचार केला तर इतरांसाठी आपण आरामात काळजी घेऊ शकतो. बरेच लोक बजेट करत नाहीत, मग ते किती कमवतात तरी ते गरीबच राहतात, त्यांचे पैसे वाढत नाहीत किंवा सेव्ह होत नाहीत. असं का होतं? इट इज अ प्रॅक्टिस. इट इज अ प्रॅक्टिस ऑफ एव्हरी डे. आता माझा एक मित्र आहे, तो आज भरपूर कमवतो, म्हणजे त्याच्याकडे साधारण 40-1 लाखाच्या गाड्या असतील. पण आजसुद्धा ना तो लिहून ठेवतो की मी आज चुकीचा संध्याकाळी आल्यावर घरी खर्च काय केला. आणि जो खर्च करतो ना तो जागेवर आपल्या पूर्वी तो डायरीत लिहायचा, आता नोटपॅडवर लिहून ठेवतो लगेच इमिजिएटली मोबाईल ओपन करून. नोट ओपन करतो, त्याच्यामध्ये लिहून टाकतो. आता ते झालं, चला ठीक आहे, हा थोडंसं कॉम्प्लिकेटेड मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबा त्यांनी तो श्रीमंत होण्यासाठी सगळं करतोय म्हणून. आणि हे उदाहरण एखाद्याला माहिती नसेल किंवा पटणार नसेल तर तुम्ही जाऊन ना तुमच्या आजीला आणि आईला विचारा की ती काय करायची. तिने, मला अजूनही आठवतंय की आई किंवा आजी आहे ना पूर्वी जे इलेक्ट्रिसिटीचं बिल, लाईट बिल असायचं त्याचा वेगळा एन्व्हलप बनवून ठेवायची, किराणा मालाचा वेगळा एन्व्हलप बनवून ठेवायची, मुलांच्या फीसचा वेगळा एन्व्हलप बनवून ठेवायची, दिवाळी असेल तर दिवाळीच्या खर्चाचा वेगळा एन्व्हलप बनवून ठेवायची. ती ॲक्च्युली बजेटिंग करायची आणि त्या बजेटप्रमाणे ती डिसिजन घ्यायची की बाबा या महिन्यामध्ये समजा माझ्या नवऱ्याचा पगार कट होऊन बाबा पूर्वी 10,000 यायचा तो आता फक्त 9,000 आला आहे, तर ती ॲटोमॅटिकली डिसाईड करायची की मला कुठे बजेट कट करता येईल. मग ती बघायची की अरे लाईट बिलचं तर बजेट कट नाही करू शकत मी आता इमिजिएटली, तर बाबा चला मी माझं किराणा मालाचं बजेट कट करते, माझं दिवाळीचं बजेट कट करते. सो हे बजेटिंग आहे ना, तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाही किंवा मॅनेजमेंट कोर्स करायची गरज नाही. तुमच्या पूर्वजांनी काय केलं, स्पेसिफिकली पूर्वीच्या बायकांनी काय केलं, ते तर जर तुम्ही आत्मसात केलं तर मला वाटतं हा प्रॉब्लेम आहे ना आरामात सॉल्व्ह होईल आणि हे विषय राहणारच नाही की माझ्याकडे पैसे येतात पण राहत नाहीत. श्रीमंत लोक असतात बघा, जे की पगारावर सुद्धा श्रीमंत झालेले असतात सेव्हिंग करून. मग ते काय काय फॉर्म्युला वापरतात पगार येण्याआधी? काय त्यांचं ठरलेलं असतं? त्यांचं काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे. तर मी असे बरेच गुंतवणूकदारांना ओळखतो की जे फार लिमिटेड सॅलरी कमवतात. म्हणजे तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. एक नवरा बायको होते, ते 5 वर्षापूर्वी साधारण त्यांचे पगार होते आणि त्यांना असं वाटत होतं की आता माझ्याकडे बरीचशी कर्जं आहेत आणि कर्जातनं मला बाहेर यायचं आहे, मला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे. तर ते चांगल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला भेटले
आणि इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरनी जेव्हा इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा समजलं की त्यांची जी काही कर्ज आहेत ती पर्सनल कर्ज आहेत आणि त्याच्यावर व्याज ते भरत नाहीत. तर त्यांना सांगितलं की पहिल्यांदा की तुम्ही टॉप प्रायोरिटी ही पर्सनल कर्ज फेडा आणि मानसिकतेतनं बाहेर या की तुमच्यावर काही कर्ज आहे म्हणून. त्या मानसिकतेमधनं ते बाहेर आले. त्यांनी ती कर्ज पहिल्यांदा वैयक्तिक देऊन टाकली लोकांची. त्याच्यानंतर त्या पिरियडमध्ये त्यांना हे सांगण्यात आलं की तुम्ही चांगला मेडिक्लेम घ्या. कंपनीचं जरी मेडिक्लेम असेल तरी मेडिक्लेम घ्या किंवा कारण समजा फायनान्शियल इमर्जन्सी आली तर तुम्हाला बचत केलेले पैशाला हात लावायला लागणार नाही आणि तुम्ही इतरांचे पैसे पहिले देऊ शकाल. आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्टेप्स सांगितली की तुम्ही आता फक्त 10% तुमच्या पगारातले पैसे वाचवा आणि ते इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये SIP मार्फत करा. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही पर्सेंटेज पैसे जे आहेत ते तुम्ही इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा. आणि त्या स्टेजला आल्यानंतर त्या ॲडवायझरनी त्यांना सांगितलं की तुम्हाला आत्ता याच्या पुढे वेल्थ क्रिएशनचा विचार करायचा आहे, फायनान्शियल फ्रीडमचा विचार करायचा आहे. सो ह्या स्टेप तुम्ही फॉलो करत आज मला असं वाटतं की दोन्ही नवरा बायको मिळून खूप चांगलं स्टेबल फायनान्शियल लाईफ जगतायत. आता हे तर लिमिटेड पगारवाले लोक आहेत ना, एक्झाम्पल आहे, रिअल एक्झाम्पल आहे. बरोबर. हे काही आर्टिफिशियली सांगितलेलं नाही, रिअल एक्झाम्पल, नावं नाही घेऊ शकत आपण, पण हे खरं एक्झाम्पल आहे. तर इतरांनी सुद्धा असा सिरियसली विचार केलात ना तर मला असं वाटत नाही की काय खूप डिफिकल्ट टास्क आहे म्हणून. तुम्हाला ॲनलाइज करायला पाहिजे, इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे आणि त्याच्यावर ॲक्ट करायला पाहिजे वेळच्या वेळी. बरेच आता पगारवाले लोक काही की पैसे साठवत नाही तर ते ग्रो करतात. मग हे काय कॉन्सेप्ट आहे, काय फरक आहे साठवणं आणि ग्रो करण्याच्यामध्ये? साठवल्याशिवाय तर तुम्ही पैसे ग्रो करू शकत नाही. पहिल्यांदा साठवायलाच पाहिजे ना. म्हणजे असा कुठला गुंतवणूकदार मला माहिती नाही की त्यांनी 10,000 रुपये महिन्याला SIP म्युच्युअल फंडची केली आणि त्याच्याकडे 10 कोटी आलेत. त्याला जास्तीत जास्त पहिले साचवायलाच पाहिजे आणि नंतरच तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ग्रो ही प्रोसेस आहे. ओके, साठवणं म्हणजे काय, सेव्हिंग ना. सेव्हिंग हे डिसिप्लिन आहे आणि ग्रो ही प्रोसेस आहे. आणि त्याला तुम्ही लॉंग टर्मला ठेवला तर त्याचा कंपाऊंडिंग इम्पॅक्ट खूप मोठा होतो आणि ती ग्रोथ खूप मोठी होते. सो जोपर्यंत तुम्ही पेशन्स ठेवत नाही आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ठेवत नाहीत तोपर्यंत तुम्हाला रिअल ग्रोथ दिसणार नाही. आणि लॉंग टर्म म्हणजे काय की मिनिमम 7 ते 10 वर्ष तुम्हाला पैसे ग्रो करण्यासाठी लागतात. त्याला 7 ते 10 वर्षाचा कालावधी कमीत कमी द्यायला पाहिजे किंवा एक डिकेड, 10 वर्षाचा कमीत कमी कालावधी तुम्हाला ग्रो करायला पैसे द्यावा लागतो. पण साठवल्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्टच नाही करू शकत. साठवण ही पहिली पायरी आहे आणि ग्रो ही सेकंड पायरी आहे. आता सिस्टम व्हर्सेस विल पॉवर याचा जर विचार केला तर श्रीमंत लोक काय वापरतात? दोन्ही. एक तर विल पॉवर नसेल तर तुम्ही ते काहीच करू शकत नाही. तुम्हाला विल पाहिजेच, इच्छाशक्ती निर्माण केलेलं पाहिजे आपण की मी हे करणारच. ओके, सो एक छान पुस्तक आहे त्याच्यावर, 70 दिवस म्हणून, रवींद्र गुजरांचं. ते सगळ्यांनी वाचा की इच्छाशक्ती काय ताकद असू शकते आणि तुम्हाला कुठल्या डिफिकल्टीमधनं तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकता. तर विल पॉवर तर पाहिजेच, लॉ ऑफ अट्रॅक्शन पाहिजे, विल पॉवर पाहिजे. तुम्ही ह्या कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशनमधनं मग तुम्ही बाहेर येऊ शकता आणि ते फक्त आणि फक्त विलमुळेच पॉसिबल आहे. तुमची इच्छा असेल ना, तुम्ही तुमचा नंबर ठरवा की बाबा मला रिटायरमेंटला माझ्याकडे कमीत कमी 50 कोटी पाहिजे, इच्छाशक्ती. मग तुमची काही इन्कम असू दे पण इच्छाशक्ती तर ठेवायलाच पाहिजे ना. मला 50 कोटीची वेल्थ क्रिएट करायची आहे. शिवाजी महाराज काय म्हणाले लहान वयामध्ये, स्वराज्याची मला स्थापना करायची आहे, माझी इच्छा आहे, ती स्वराज्याची स्थापना व्हावी ही माझी इच्छा आहे. आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी फॉलो आपोआप व्हायला लागतात आणि मग ऑब्व्हियसली तुम्हाला इतर लोक मग मदत करायला लागतात. पण इच्छाशक्तीच नसेल तर तुम्ही काय करणार? सो विल इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आणि त्याच्यानंतर मग डिसिप्लिन वे ऑफ इन्व्हेस्टमेंट. साहेब, बऱ्याचदा असं बोललं जातं की श्रीमंत लोक पैसे मॅनेज करत नाही तर ते एक सिस्टम तयार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? हे बघा, आता सिस्टीम तयार करतात म्हणजे काय की एंड ऑफ द डे त्यांनी एक प्रोसेस बनवलेली आहे. ओके, जास्त लांबचं उदाहरण नको, पण आता तुम्ही नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये बघा की तुमचे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे कट होतात. बरोबर आहे. मग 10% तुमचं कॉन्ट्रीब्युशन असेल, मालकाचं 10% कॉन्ट्रीब्युशन असेल, 20% कॉन्ट्रीब्युशन झालं, तुमच्या बेसिक पगारामधनं 20% तुमचे मायनस होतात. बरोबर आहे. ते केल्याने काय होतं, 30-35 वर्षामध्ये तुमच्याकडे 50-60 लाखाचा कॉर्पस निर्माण होते. काय झालं? सिस्टीम झाली नाही. बरोबर, करेक्ट. ही सिस्टीम तुम्ही काय केली, पहिल्या दिवसापासून इन्कल्केट केलेली आहे.
मी SIP माझ्या दर महिन्याच्या पगारामधनं 10% SIP करणार आणि ते 10% माझे मी विसरून जाणार आणि 10 वर्ष 15 वर्ष त्याला हात नाही लावणार. ही काय झाली? ही सगळी ऑटो पायलटवर जाणारी प्रोसेस आहे. तुम्ही मेडिक्लेम घेतला आणि मेडिक्लेमचा प्रीमियम रेग्युलर भरताय. तुम्हाला कुठली मेडिकल इमर्जन्सी आली तर ती एक सिस्टीम सेट झाली आहे की तुम्ही मेडिक्लेमचा प्रीमियम भरताय, तुम्हाला कार्ड मिळालं आहे, तुम्ही हॉस्पिटलला जाता आणि कॅशलेस तुम्हाला सगळे फॅसिलिटीज मिळतात, तुमचे पैसे सेव्हिंगचे तुटत नाहीत. सो एक्झॅक्टली ही प्रोसेस आहे ना, ही सगळ्या ठिकाणी सेट आहे. इवन मी अशा काही गुंतवणूकदारांना बघितलं आहे की त्यांच्याकडे जेव्हा सेव्हिंग अकाउंटला पैसे येतात तेव्हा त्यांनी त्यांच्या अकाउंटंटला सांगून ठेवलं आहे की बाबा मला महिन्याला सेव्हिंगमध्ये फक्त सेव्हिंग अकाउंटला 1 लाख रुपये लागतात. वरचे येणारा प्रत्येक पेनी आहे, पैसा आहे, तो म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये किंवा आर्बिट्रेज फंडमध्ये पार्क कर. मी तुला सांगणार नाही, मला 1 लाख दिसले पाहिजे फक्त सेव्हिंगला. ओके, मग त्यांचे 5 लाख रुपये आले, 7 लाख रुपये आले की करंट अकाउंटमध्ये त्यांना समजा जे वर्किंग कॅपिटलसाठी 5 लाख रुपये लागत आहेत, पण करंट अकाउंटला 20 लाख रुपये आले तर 15 लाख रुपये ऑटोमॅटिकली त्यांची अकाउंटंट आहे ती लिक्विड फंडमध्ये शिफ्ट करते. काय होतं, करंट अकाउंटला काहीच पैसे मिळत नाहीत, पण लिक्विड फंडमध्ये 5.5% त्यांना मिळतात. म्हणजे पैशासाठी काम करायला लागतं. 365 दिवस 24 तास. ह्या सिस्टीम आहेत ना, त्यांनी सेट केलेल्या आहेत. त्यांना ते बघायला लागत नाही, ते फक्त सिस्टीमचं इन्स्पेक्शन करतात. ते सिस्टीम प्रोसेसेस बरोबर चालले त्याला मॅन्डेट म्हणतात. ते मॅन्डेट ते फक्त ऑब्झर्व करत असतात, मी दिलेल्या मॅन्डेटवर काम होतंय का, बस. बाकी प्रोसेसेस सगळं आपलं काम करते. आपण माणूस आहेत, आपण सगळं करू शकत नाही. म्हणून ह्या सिस्टीम त्या सेट करणं गरजेचं आहे. आता आपलं पॉडकास्ट ऐकणारे बरेच लोक पगारदार आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे ज्या दिवशी त्यांचा पगार त्यांच्या अकाउंटवर येतो? पगार अकाउंटला आला की पहिली सर्वप्रथम गोष्ट म्हणजे तुम्हाला समजा काही इन्व्हेस्टमेंट करण्याचं डिसिजन घेता येत नाही किंवा घ्यायचं नसेल तर तुम्हाला एक बेसिक म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, तुमचं किराणा मालाचं बिल आहे किंवा तुमच्या मुलांचे फीज आहेत, हे मेजर एक्सपेन्सेस, इम्पॉर्टंट एक्सपेन्सेस आहे, ते बाजूला ठेवून उरलेले पैसे आहेत ना त्यांनी म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये किंवा आर्बिट्राज फंडमध्ये ठेवायला पाहिजे. आणि मग तुम्ही बाकीचे डिसिजन घ्या की बाबा आता 1 महिन्याने मुलाचा बर्थडे, मला पैसे लागणार आहेत किंवा मला SIP वाढवायची आहे किंवा मला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा मला गाडीसाठी काही बेसिक पैसे लागणार आहेत. पण पहिले पैसे आहेत ना ते सेव्हिंग आणि करंट अकाउंटमधून बाहेर काढा, ते तिथे ठेवू नका. आणि आता काय झालंय ना साहेब की पैशाला ना पाय नाही, पंख फुटलेत. असे पंख फुटल्यामुळे ते काय होतं, वाऱ्यावर फटाफट उडून जातात. तर पहिले तिकडे मूव्ह करा, त्याला इझी ॲक्सेस देऊ नका पैशाला. सो हे करणं खूप गरजेचं आहे पहिला पगार आल्यावर इमिजिएटली. साहेब, ज्यांचा पगार कमी आहे त्यांनी सुरुवात कशी करायला पाहिजे, कुठून करायला पाहिजे? बचत, सेव्हिंग अकाउंट, पहिल्यांदा सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे त्यांचे गेले पाहिजे, बचत करायला पाहिजे. इवन मी एक स्टेप पुढे जाऊन सांगेन की त्यांची समजा मायनर मुलं असतील तर त्या मायनर मुलांचे सुद्धा अकाउंट उघडा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे खाऊचे पैसे, पॉकेट मनीचे पैसे त्यांना बचत करायला लावा. बचत हा एकमेव मार्ग आहे की तुम्ही उत्तम प्रकारे तुमचे फायनान्स मॅनेज करू शकाल. पगाराच्या म्हणजे अमाऊंटच्या क्वांटमचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. माणूस 10,000 कमवून पण 500 रुपये 1000 रुपये आरामात वाचू शकतो. सो हा माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे आणि मूव्ह टू दी बचत फर्स्ट. साहेब, पगारदार वर्गाने फोनपे सारखं किंवा जीपे सारखं जास्त वापर केला पाहिजे का? आता काय झालं आहे की कुठल्याही व्यक्तीला जीपे म्हणजे खेळणं वाटते, गेम आहे असं वाटतं. त्या गेममध्ये मी कोणाला तरी नंबर पाठवतो आणि माझ्या घरी त्या वस्तू येतात. मुलांना तर कळतच नाही की जीपे म्हणजे बचत खात्यामध्ये असलेले पैसे माझ्या वडिलांचे किंवा आमचे चाललेत म्हणून. सो त्याच्यामुळे काय होतं की तुमचं काही तारतम्य राहत नाही खर्चावर, तुमचा कंट्रोल राहत नाही आणि मग शेवटी कळतं की अरे जीपे एवढं वापरून एंड ऑफ द डे बाबा सेव्हिंग अकाउंटमध्ये काही सफिशियंट पैसेच राहिलेले नाही आहेत. आणि बघा जर तुम्हाला जीपे वापरायला मजा वाटत असेल तर तुम्ही हे जीपे थ्रू गुंतवणूक पण करू शकता. जसं म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही NSEवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचा जो गुंतवणूकदार मित्र आहे किंवा तुमचा जो डिस्ट्रीब्युटर आहे तो तुम्हाला जीपेची लिंक पाठवू शकतो इन्व्हेस्टमेंटची. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला 500-1000 रुपये चिकन बिर्याणीसाठी किंवा कपड्यांसाठी खर्च करायचे आहे, मजा म्हणून मला जीपेच करायचं आहे,
तर एक जीपे तुम्ही गुंतवणुकीसाठी पण करा, म्युच्युअल फंडचे युनिट खरेदी करा. ती सवय तर फार छान आहे ना जीपेसाठी. त्यातनं तुमची वेल्थ क्रिएशन पण होईल आणि जीपे वापरण्याची मजा पण तुम्हाला मिळेल. साहेब, आजचं पॉडकास्ट जे ऐकणारे ऑडियन्स आहेत आपलं, तर त्यासाठी उद्यापासून 3 कोणत्या गोष्टी त्यांनी सुरू करायला पाहिजे म्हणजे त्यांचा फायदा होईल, त्या 3 गोष्टी आम्हाला सांगा. तसं आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. ओके, आणि ज्याचा आपण पूर्णपणे विचार करून आपलं जीवन जगतो. जसं अन्न, पाणी, वस्त्र, निवारा. त्याचप्रमाणे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट, फायनान्स, अर्थव्यवहार किंवा आपली पर्सनल वेल्थ, ओके, फायनान्शियल स्टॅबिलिटी याचा जेव्हा विचार करू ना, तेव्हा गुंतवणूकदारांनी सर्वात काय करायला पाहिजे, पहिलं म्हणजे त्यांनी नोकरीमध्ये त्यांना मेडिक्लेम मिळत असेल तरी स्वतःचा पर्सनल मेडिक्लेम करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, टर्म इन्शुरन्स. कारण आपण अकस्मात आपल्याला काही झालं तर आपल्यावर विसंबून असणाऱ्या, ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो, त्यांना बेसिक शिक्षण खर्चासाठी पैसे मिळायला पाहिजे. बेसिक घरच्या जे गरजा आहेत त्याच्यासाठी पैसे मिळायला पाहिजे. टर्म इन्शुरन्स ही एकमेव अशी पॉलिसी असते की एकदम छोट्या प्रीमियममध्ये मोठं तुमचं लाईफ कव्हर होतं. काही कारणास्तव तुम्हाला टर्म इन्शुरन्स नाही मिळाला तर ॲक्सिडेंटल डेथ इन्शुरन्सच्या पॉलिसी असतात, त्या 25 लाखाच्या 5-6 हजारामध्ये मिळतात वार्षिक प्रीमियममध्ये, त्या घ्यायला पाहिजे. तिसरं म्हणजे त्यांनी दीर्घकालासाठी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये SIP करायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी तरी त्यांनी करा. म्हणजे काही समजा मेडिकल इमर्जन्सी आली जी पैशाशी निगडीत असते, तर आपण जिवंत असताना आपले बचत केलेले पैसे मेडिक्लेममुळे वाचतील. आपल्याला चुकून काही झालं तर टर्म इन्शुरन्समुळे आपल्या फॅमिलीला आर्थिक अडचणी येणार नाहीत. आणि आपण समजा या दोन्ही गोष्टी काही नाही झालं तर आपल्याला जगायचं आहे, म्हणून लॉंग टर्मसाठी आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंडची SIP पाहिजे, जेणेकरून आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळेल. साहेब, आता पॉडकास्टच्या एंडला आलो आहोत, तर एक रॅपिड फायर राऊंड आपण घेणार आहोत. तर आता व्यवहार कॅशमध्ये केले पाहिजे की ऑनलाईनमध्ये? ऑनलाईन. EMI की सेव्हिंग? सेव्हिंग्ज. लाईफस्टाईल की फ्युचर? फ्युचर. फिअर की डिसिप्लिन? डिसिप्लिन. शॉर्ट टर्म प्लेजर की लॉंग टर्म पीस? लॉंग टर्म पीस. साहेब, तुम्ही सत्तामंचच्या व्यासपीठावर आलात आणि आम्हाला भरभरून मार्गदर्शन केलं, आमच्या ऑडियन्सला, पगारदार वर्गाला विशेष म्हणजे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सत्तामंच तुमचा सदैव आभारी राहील. मी पण सत्तामंच आणि त्यांच्या टीमचा खूप खूप आभारी आहे. जे तुमचे लिसनर्स आहेत किंवा तुमचे जे चॅनल व्हिजिट करतात, बघतात, त्यांना एक नम्र विनंती आहे की गुंतवणूक हा खूप सिरियस विषय आहे. याच्यासाठी तुम्ही चांगल्या ॲडवायझर्सना भेटा. सोशल मीडियावर पूर्णपणे अवलंबून राहू नका, कारण सोशल मीडिया आहे ना, हे फक्त एक इन्फॉर्मेशनचं माध्यम आहे. जसं आपल्याला काही झालं तर आपण डॉक्टरकडे जातो आणि प्रॉपर गायडन्स घेऊन मग औषध घेतो, तसं तुम्हाला एका चांगल्या प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडनं किंवा गुंतवणूक तज्ज्ञाकडूनच मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि गुंतवणूक करायला पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये खूप इफ्स अँड बट्स असतात, खूप रिस्क असतात. त्या जोखीम तपासून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. परतावे महत्त्वाचे नाही आहेत. परतावे जे आहेत ते तुम्हाला दिसतात, पण जेव्हा तुम्ही एखाद्या ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तो त्याच्यामधली रिस्क जोखीम पूर्ण बघतो, अभ्यास करतो आणि त्यानंतरच तुम्हाला चांगला उत्तम पर्याय समजावून सांगतो. सो प्लीज ह्या आमच्यासुद्धा पॉडकास्टचा तुम्ही त्या प्रकारे विचार करा आणि कुठलीही एकदम इमोशनली वाहून जाऊन कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. आपल्या वेल्थचं प्रोटेक्शन करा, स्वतःचं प्रोटेक्शन करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुधीर भगत सर हे खूप चांगले गाईड आहेत आणि ते आर्थिक साक्षरता या विषयावर देश विदेशात व्याख्यानं घेत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि ते सेशन फ्री असतात. तर मंडळी, जर तुम्हाला वाटलं की काही अडचण आहे, त्यांच्याशी संपर्क करायचा आहे, त्यांचं मार्गदर्शन करायचं आहे, तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे आणि मी ऑनस्क्रीनही तो तुम्हाला सांगतो की 9967581118. पुन्हा एकदा रिपीट करतो, 9967581118. तर मंडळी, आज आपल्या सत्तामंचच्या व्यासपीठावर सन्माननीय तज्ज्ञ सुधीर भगत साहेब आले
आणि त्यांनी पगार येतो पण पैसे टिकत नाहीत. चूक कुठं होते याबद्दल आपल्याला भरभरून मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही आम्हाला ऐकून घेतलं आणि वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. सुधीर भगत साहेब यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर एपिसोड आवडलाच तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.